अगदी काय केलंय गे? हो काय करायला लागली तू? शेव करायले शेव या खायला. शेव करायला लागली होय? होय शेव करायला लागले. काय करता? बर बर. शेव हे करायला. पापड्या कशात तळल्यात? हा पापड्या कशात तळल्यात ही? आज चतुर्थी हाय व चतुर्थी आहे का? ही की बटाट्याची ही चकली बघा. बर बर. उपास चतुर्थी की आज. चतुर्थी आज. हा. आणि शेव करायला लागले. बर बर. शेव करायला लागली होय? वा येरमाळ्याची यात्रा चालू आहे. हा येड्याची यात्रा चालू आहे म्हणलं. हाय की माहिती की सगळ्याला चालू. हा मग चांगली केली शेव तू या. केली आता त्या दिवशी बाजारातून आणली. हा लय राग आला मला माहितीये का. बर बर. बाजारात शेव आणली माता बहिणीनो बाजारातून भावा बहिणीनो. हा माझ्या भावा बहिणीला नमस्कार. रामकृष्ण हरी. नमस्कार मंडळी. माझ्या युट्यूब फॅमिलीला नमस्कार. बाजारातून शेव आणली एवढीच आली. बाजारातली शेव थोडीच येत असते. किती येणार आहे मग? लय थोडी आली 50 रुपयाची. लय राग आला. मी म्हणलं आता मला लय राग येतो. 50 रुपयाची किती येणार आहे शेव? पाव किलो येणार आहे, त्याच्यावर येणार आहे. डाळ दळून दण खाऊन की चला म्हणलं करतेच आता शेव. चांगली झाली शेव म्हणलं मस्त एकदम. हा? येरमाळ्याची यात्रा चालू आहे म्हणलं आता. सगळ्याला माहिती आहे की मग हा ना मग गाणं म्हणावं एखादं. म्हणते बाबा हे ऊन बी पडलंय धूर लागायला लागलाय. जाळणीत लागाना गॅस लवकर मिळाना. गॅस भेटना इथं डाळ बी लागणार सगळा दूर झालाय. गॅस बी भेटणार नाही की तुम्ही बसला की टाकी की. काय करते आता टाकी तिकडे गेली म्हणलं आता नंबर लागना आपला. ते कशाचं नंबर बी उशिरा लागत आहे. हा नंबर बी बुकिंग करावं लागतं ना. हा हा बुकिंग बी उशिरा होती. 40 दिवस झाले होत नाही बुक. 1 महिन्यात लागतंय त्याला. अहो म्हणून मी काय म्हणलं हां हे करावं आपण आता शेव घरीच करावी. बर बर. त्याच्यामुळेच केली. त्या दिवशी बाजारातून लई तुडी आलती. पोरग म्हणलं मम्मी एवढी कशी शेव आणली का तुडीच आज. हां लई एवढीशीच आली 50 रुपयाची. म्हणलं थांब शेवच करते तुला खायला पोराला म्हणलं. अगं पाव किलो शेव येणार. हे जास्त काय येणार आहे शेव तरी? हा 50 रुपयाची पाव किलो येणार ना. घरचं कसं ऐकत आहे? म्हणूनच घरी केली. हां घरचं ऐकत नसतं ते. बाहेरच्या हॉटेल त्याचं नसतं हे होत. अहो ती गॅस महाग झालाय म्हणून शेव बी महाग झाली काय की बघा. हां हा गॅस महाग झाला आहे. मिळाना गेला. गॅस बी भेटणार नाही. हे चतुर्थी आहे म्हणून तळले दाजी उपासाला. बर बर. असली चकली झाली बघा भावा बहिणीनो. चकली शाबू भगर आणि बटाट्याची चकल्या त्या. दाजी म्हणते तर आणि खीच कर म्हणते तर दोनदा. नाही चांगलं झालं आहे. खायला मस्त लागतंय ते उपासाचं. जाळ बी लागा नाही ना. जाळ लाव की त्याला. लावते की. जाळ बी चांगलं लागणार म्हणजे ती चांगलं सरपण होतं. ओले का हो दाजी? थोडं ओलत आहे सरपंच. हा ओलं आहे का थोडं सरपंच? ओले का हां थोडं थोडं ओलं? ओलत आहे सरपंच जरा. तुम्हाला म्हटलं होतं सरपण घेताना नीट घ्या जरा. आपल्याला वाटलं होतं वाळ आहे काय की मग थोडं ओलत निघलं सरपंच. हो जरा जाळ चांगला म्हणजे पटपटा होतंय. हां लय केली काय शेव नाही लय. नाही लय कुठं झाले बरे. हा नाही जास्त नाही झाले. चांगले झाले आपले. चांगली झाली शेव. एवढी शेव केली की झालं आता. हां म्हणे एखादा मग आंबाबाईचं गाणं. शाबू करून दे तेवढी शेव करू दे मला. हां गाणं एखादं म्हणावं देवाचं. पाट हालायला लागलाय इकडचा. हां पाट हलतोय म्हणलं डागडुग करतो. लागला का झाला तो? चांगला लागला होता त्याला. जाळ लागायला की चांगलं. गाणं म्हणू का? म्हण की गाणं एखादं. यात्रा चालू आहे येरमाळ्याची. नमस्कार भावा बहिणीनो. आराधी मंडळ पाया पडणं येतंय. दाजी म्हणते तर मन गाणं येडा माहिती तर म्हणते बरं का. काय चुकलं तर माफ करी जावं. ते कसं दुर्बी लागा काय म्हणा म्हणते गाणं मी. बघा शेव कसली केली. पोरानं मागितली शेव. शेव तर शेव. चल म्हणलं करते शेव. चांगली मस्त झाली शेव. हा चांगली झाली मस्त शेव.
मन गाणं मग. म्हणते कारभारी झोपा गाडी लवकरीन जायचंय डोंगरावरी. अव कारभारी झोपा गाडी लवकरीन जायचंय डोंगरावरी. अव येडा बायला नवस केला सोन्याच्या परडी जाव. अव माझ्या येडा मायला नवस केला सोन्याच्या परडी जाव. परडी घेईल हातावरी अन जोगवा मागल 5 घरी. कारभारी अव घ्या की गाडी लवकरीन जायचंय डोंगरावरी. कारभारी झोपा गाडी लवकरीन जायचंय डोंगरावरी. अव येडा बायला नवस केला सोन्याच्या माळाचा व. माळ घालील गळावरी फेरीला जाईल दारोदारीन. कारभारी झोपा गाडी लवकरीन जायचंय डोंगरावरी. कारभारी झोपा गाडी लवकरीन जायचंय डोंगरावरी. अव येडा बायला नवस केला म्या सोन्याच्या बाणाचा व. बाण घेईल हातावरी अव खेळाला मी रावळा मोरीन. कारभारी झोपा गाडी लवकरीन जायचंय डोंगरावरी. कारभारी झोपा गाडी लवकरीन जायचंय डोंगरावरी. अव येडा मायला नवस केला सोन्याच्या झांजाचा व. झांज घेईल हातावरी अव गाण्याला जाईल घरोघरी. कारभारी झोपा गाडी लवकरीन जायचंय डोंगरावरी. माझे कारभारी झोपा गाडी लवकरीन जायचंय डोंगरावरी. ओय राजा उदे उदे सदानंदीचा उदे उदे. फोडलंय का दाजी? कोणलंय ते जाळ लागा नाही. हा जाळ लागा नाही किती. एक सरपणाचं काढ बाजूला लाकूड जरा एक काढले की सारले लागल का आता? लागा ना आता. लागला का जाळ नाही? लागायला की जाळ लागला तर चांगले होत आहे बघा. हा नाही तर ती कच्चं आहे. हा ते पण आहे, जाळ लागल्यावर होतंय बघा. जाळ नाही लागलं जाळ नाही लागलं तसंच राहते ती कच्चं राहते. जाळच लागतं ह्याला बी. हा कवा जायचंय जत्राला मग? जाऊ की म्हणते कवा? म्हणजे सोमवारी. त्या दिवशी निघाले तर तुम्ही मला म्हणला थांब जरा. नाही जाऊ आता. गर्दी असते त्या दिवशी. जास्त गर्दीत नाही जायचं. पण आपलं निवांत गेलं मग दर्शन भेटते. सगळं व्यवस्थित होते. गर्दीत जायचं नाही. गर्दी लय होती पण दुसरी बी कारण असतात की हा मला गर्दीत नाही जात जास्त मी. ऊन बी जास्त आहे ना. आ? ऊन बी जास्त पडायला लागलंय. का? पाऊस येते अवकाळी परत पाऊस पडते. परवा दिवशी नाही का पाऊस पडला. लय पाऊस झाला परवा दिवशी. हा तर ते भास्कर की ऊन पडलंय. किती हे झालंय. उशीर व्हायला ऊन पडलंय. सगळं ऊन पडलंय की भास्कर की आता झालं केवढं एक आणि 2 शेवग होतील बघा. हा आ बर बर उरक लवकर. ऊन पडलंय जास्त. झाली बघा दाजी. शेव कशी आली का हो चांगली? चांगले आले की शेव. आली का करायला? नंबर 1 शेव आली. अय भाऊ बहिणीनो सांगा शेव करायला आली का मला? बघा दाजी म्हणतात नंबर 1 आली. बघू मग तुम्ही तुमचं काय मत आहे. ह्या लागतं इथं तेलात. बघितलं का इकडं दाजी? तेलात